नमस्कार. मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं हार्दिक स्वागत करतो. रिअली सॉरी, मोबाईलवरती व्हिडिओ बनवायला लागते. थोड्याफार काही तांत्रिक अडचणीमुळे तुमच्यापर्यंत व्यवस्थित परफेक्ट लॅपटॉपवरती व्हिडिओ जे आहे ही अपलोड करता येत नाही आहे. सो आजसाठी फक्त जरा समजून घ्या. पुढच्या व्हिडिओ आपल्या व्यवस्थित लॅपटॉपवरतीच असणार आहेत आणि व्यवस्थित बनवलं जाणार ते लक्षात असू दे. ठीक आहे. आपण आज मार्केटचा जर तुम्ही विचार केला तर क्लिअरली तुम्हाला बघायला मिळते. ह्याच्या आधी काय झालं बघा, याच्या आधी एक व्यवस्थित डाऊन ट्रेंड होता मार्केटमध्ये आणि तो डाऊन ट्रेंड इथे जो आहे हा काय झालेला आहे, हा ब्रेक झालेला आहे डाऊन ट्रेंड, हे लक्षात घ्या. त्याचबरोबर मार्केट ब्रेक होऊन एक वरची मुवमेंट आली, ही रिटेस्ट आली आणि त्यानंतर आजपर्यंत जवळपास आजची एक्सपायरी जी आहे ही ट्रेंडिंग म्हणू शकतो का? डेफिनेटली येस. ट्रेंडिंग थोडीफार दुपारनंतर बघायला मिळेल, सकाळसुद्धा आपण सकाळच्या सत्रात सेलिंगमध्ये ट्रेंडिंग बघायला मिळेल, पण त्यानंतर मार्केट थोडं व्होलाटाईल झालं, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. त्यानंतर आज जवळपास दोन्ही बाजूने तुम्हाला ट्रेड्स व्यवस्थित बघायला मिळेल असेल. एक कॉल आणि पुट दोन्ही साईडनी बाय करून मस्त प्रॉफिट्स तुम्ही काढला असाल या माझ्या मते. ठीक आहे. त्याचबरोबर आता उद्यासाठीचा जर ट्रेड सेटअप आपण बघायचा असेल तर कसा बघू शकतो. आता उद्यासाठीचा जर तुम्ही विचार केलात तर लक्षात घ्या, आजच्या दिवसाची कॅन्डलच तुम्हाला मार्केटचा पूर्ण दृश्य सांगून जातं. ती म्हणजे ही कशी झाली आहे बघा, एक चांगली सेकंड मोस्ट बुलिश कॅन्डल झालेली आहे डेलीवरती. आणि सेकंड मोस्ट बुलिश कॅन्डल म्हणजे काय, एक बायर्सची पॉवर. काय म्हणतोय, बायर्सची पॉवर. आता ऑफिशियली मी म्हणू शकतो हा सेलिंग ट्रेंड संपलेला आहे, हे लक्षात घ्या. आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, मी ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं होतं, काय बोललो होतो मी, की एक पॉलिटिकल विषय म्हटला होता की काय, आपली 4 जूनला म्हणजे 4 जूनमध्ये काय होणार आहे, 4 जूनला एक रिझल्ट येणार आहे इलेक्शनचा. आणि इलेक्शनच्या पूर्वीची तयारी आहे का, माझ्या मते हो, हीच असू शकते. मग जवळपास काय ह्या रेंजमध्ये जवळपास या ऑल टाईम हायच्या आसपास मार्केट परत एकदा बघायला मिळू शकतो का? येस, बघायला आपल्याला परफेक्ट मिळू शकतो. आणि त्याचीच तयारी ही आता क्लिअरमध्ये करंटमध्ये आपल्याला बघायला मिळते, ही लक्षात घ्या. ओव्हरऑल म्हटलं तर मार्केट ह्या रेंजच्या आसपास सपोर्ट, आपला जो ओव्हरऑल होता या रेंजच्या आसपास सपोर्ट घेऊन बाउन्स बॅक झाला. आणि त्याचनंतर थोडाफार आपल्याला बघायला मिळू शकतं की थोडाफार पॉज इथे आपल्याला बघायला मिळाला. कुठे पॉज बघायला मिळाला, ह्या रेड कॅन्डलला. त्याचबरोबर आज थोडाफार सेलिंगमध्ये आलं, पण डेफिनेटली एक 22,100 किंवा 22,000च्या आसपास सपोर्ट घेऊन एक चांगलं बाउन्स बॅक झालं. आणि ते बाउन्स बॅक एवढं चांगलं झालं की 22,300ची लेवल तोडून 22,400च्या वरती क्लोजिंग दिली. एक व्यवस्थित परफेक्ट ट्रेड बघायला मिळाला आहे. सो आता ट्रेड कसा आला उद्यासाठीचा. उद्या शुक्रवार आहे, तो उद्या आपण एक्सपेक्ट काय करू शकतो. उद्या आपण एक्सपेक्ट करू शकतो मार्केट जे आहे एक थोडाफार गॅप अप ओपन होणं. जर मार्केट उद्या 22,500च्या आसपास गॅप अप ओपन झालं, म्हणजे जवळपास कुठे आणि कुठल्या रेंजच्या आसपास ते आपण बघूया. 22,500ची रेंज म्हणजे कोणती, ही रेंज या 22,500च्या आसपास कुठेतरी गॅप ओपन झालं. 22,500च्या आसपास गॅप ओपन झालं तर पहिली बघा, 22,500च्या वरती कॅन्डल टिकते का, टिकून जर वर जात असेल तर डेफिनेटली तुम्हाला चांगली मोमेंटम वरची थोडाफार बघायला मिळू शकते, हे लक्षात घ्या. जवळपास 22,550 22,600 चांगली रेंज तुम्हाला बघायला मिळू शकते. ती रेंज तुम्ही पकडून ठेवा. परंतु जर तसं नाही झालं आणि साईडवेज ओपन झालं, ह्या रेंजमध्ये थोडंफार गॅप डाऊन झालं तर किंवा रेंजमध्ये झालं तर डेफिनेटली 22,300 22,400 या रेंजमध्ये कुठेतरी ट्रेड होताना तुम्हाला बघायला मिळू शकतो. या रेंजचा कुठेतरी ब्रेकआउट देताना बघायला मिळत असेल तर डेफिनेटली त्या ब्रेकआउटमध्ये तुम्ही ट्रेड घेऊन वरचे टार्गेट आरामात चांगल्या प्रकारे तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर सेलिंगचा विषय असेल तर सेलिंगचा विषय सध्या तरी तुम्ही काढून टाका. सेलिंग कधी करू शकता, सेलिंग जोपर्यंत 22,300च्या खाली मार्केट टिकत नाही तोपर्यंत सेल करू नका. 22,000 मी रेंज लिहून ठेवतोय. 300 किंवा 22,000 काय आपण म्हणू शकतो 280 या रेंज खाली कुठेतरी मार्केट होल्ड करत असेल तरच तुम्ही कुठेतरी पुट ऑप्शन बाय करायचा विचार करू शकतात, किंवा फ्युचर आपण काय करू शकतो, सेल करायचा विचार करू शकतात निफ्टी 50साठी. लक्षात असू द्या. समजलं आहे का सांगा, सिम्पल अनालिसिस कसं काय तुम्ही मार्केटमध्ये ट्रेड घेऊ शकतात, कसं काय तुमच्या एक पोझिशन्स मार्केटनुसार तुम्ही एक जवळपास सायकोलॉजिकली तुम्ही एक घेण्याचा प्रयत्न करू शकता. निफ्टीनंतर आपण थेट उडी मारूयात, एक म्हणजे कुठे, आपल्या बँक निफ्टीकडे. ॲक्च्युली बँक निफ्टी जी आहे हे सुरुवातीला सकाळी थोडंफार आपल्याला वीक बघायला मिळत होती आणि बँक निफ्टीमध्ये एक रेंज बाउंड मार्केटमध्ये झालेलं आहे. म्हणजे जवळपास काय जी रेंज आपण काढली होती 47,700 47,800 या रेंजमध्ये कुठेतरी होतं मार्केट. परंतु आपण थोडंफार म्हणू शकतो मार्केट रेंजमध्येच होतं, जिथे रेंजमध्येच ओपन झालं, रेंजमध्येच क्लोज झालं. परंतु हे जे आहे भेटते ना मध्ये, हे काय म्हणू शकतो, वोलाटाईल. काय म्हणू शकतो, वोलाटाईल मार्केट, अस्थिर मार्केट तुम्हाला बघायला मिळालं, इथे लक्षात असू द्या. सो आता आपण उद्यासाठीचा काय विचार करायचा. उद्यासाठीचा विचार करायचा असेल तर थेट डेली टाईम फ्रेमवरती जा आणि डेलीवरती आल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट व्यवस्थित बघायला मिळेल. इथे सुद्धा काय झालं आहे, एक व्यवस्थित चांगली पॉवरफुल क्लोजिंग बघायला मिळेल. म्हणजे जवळपास काय एक कॅन्डल बघा ही, आणि या कॅन्डलमध्ये काय समजतं तुम्हाला, डेलीच्या आजच्या दिवसाचा पूर्ण कार्यक्रम समजतो एका डेली टाईम फ्रेमच्या कॅन्डलवरती.
काय दिसतंय सकाळी सेलर्सनी इथपर्यंत मार्केट आणलं होतं 47,400 जवळपास काय ह्या स्विंग लोच्या आसपास जवळपास इथपर्यंत आणलं होतं, पण ह्या रेंजच्या आसपास काय इथे बायर्स ॲक्टिवेट झाले. इथे त्याच्यानंतर जी अक्षरशः खेचलं मार्केट 47,800 47,900 की आपण म्हणू शकतो 48,000च्या आसपास क्लोज दिली आहे. ही चांगली मोठी बुलिश मोमेंटम आहे, ती सुद्धा ग्रेट आपण म्हणू शकतो. एक चांगलं मोठं संकेत आहे मार्केट परत एकदा वरच्या दिशेने एक उडी मारण्याचे किंवा झेप घेण्याचं, हे लक्षात असू द्या. तिथून थेट आपण उडी जाऊया 30 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती. आता इथे आल्यानंतर आता उद्यासाठीचा ट्रेड सेटअप वरच्या रेंजेस ज्या काढल्या होत्या काल आपण बाईंगसाठीच्या, मी कालही म्हटलं होतं ॲनालिसिसमध्ये, मी बाईंग साईडला थोडाफार मी काय आपण बायस्ड आहे की बाईंग साईडला थोडंफार मार्केट आपल्याला बघायला मिळू शकतं. का म्हटलं होतं त्याच्या पाठचं कारणच हे, याच्या पाठचं कारणच हे आहे, हे लक्षात घ्या. जर जर सेलिंग यायची असती ना मार्केटमध्ये, मी काय म्हणतो जर सेलिंग यायची असती ना तर ह्याच्या खालूनच सेलिंग जर कंटिन्युअस अशी झाली असती, लक्षात घ्या. परंतु आजचा ड्रामा जर बघायचं म्हटलं तर एवढं ओपन झालं वरती गॅप ओपन होऊन काय झालं, अक्षरशः तुम्हाला सेलिंग सकाळच्या सत्रात पहिल्या बघायला मिळाली. 47,400च्या आसपास बाउन्स बॅक झालं, परत रिजेक्शन कुठे गेलं 47,800च्या आसपास घेतलं, परत सेलिंग आली 47,400च्या आसपास, परत सपोर्ट घेऊन परत बाउन्स बॅक झालं. जवळपास काय ही एक गोष्ट जी आहे जवळपास इथे काय बघायला मिळते, एक इनडिसिजन बघायला मिळते. मग जवळपास काय डिसिजन मेकिंग बघायला मिळते का, डेफिनेटली येस. आणि दोघांची टक्कर जी आहे कोणाची, बायर सेलर्सची क्लिअर कट आपल्याला बघायला मिळते आजच्या दिवसात. ठीक आहे. त्याचबरोबर आता मार्केटमध्ये जवळपास उद्यासाठीचा ट्रेड सेटअप सिम्पलचा गॅपअप झाला ना 48,200च्या आसपास, तर आणि टिकत असेल 48,200च्या वरती तरच बाय करून 48,400 48,500पर्यंत टार्गेट घेऊ शकता वरच्या दिशेपर्यंत, लक्षात घ्या. परंतु जर साईडवेज ओपन राहिला ह्या रेंजमध्ये एक जवळपास 48,000 ते 47,800, तर डेफिनेटली ह्या रेंजमध्ये परत एक साईडवेज एक बघायला मिळू शकतो किंवा एक डिसिजन मेकिंग बघायला मिळू शकतं, किंवा इथे ओपन होऊन जर वरच्या जात असेल तर डेफिनेटली 48,000च्या वरती तुम्ही बाय करण्याचा प्रयत्न करू शकता. आता पुट कुठे बाय करू शकता, पुट बाय एक तर 47,800च्या खाली कुठेतरी बाय करा सेल करायला, किंवा 47,700 या दोन रेंजच्या खाली टिकत असेल तरच तुम्ही सेल करा. 50-100 पण इकडे तिकडे घेऊ शकता. ठीक आहे. ॲग्रेसिव्ह करू नका, कारण थोडक्यात काय मार्केट आता करंटमध्ये डिसिजन मेकिंग झोनमध्ये आहे, किंवा आजचा कसं झालं बघा, प्रॉफिट बुक करणं गरजेचं असतं. ज्या कारण हेच आहे. आता जर तुम्ही इथे कुठेतरी 47,800 असो किंवा 47,700 असो, जी आपल्या आधीची ट्रेंड लाईन होती ती तोडून जसं मार्केट खाली आलं होतं, इथे कुठेतरी तुम्ही पुट बाय केला असं सेल केला असं, डेफिनेटली तुम्हाला 100-200 पॉईंट्स इथे प्रॉफिट होता. मग बरेच सदस्य एक आपण म्हणतो ना होल्ड करा, म्हणजे अजून फायद्याच्या एक हाऊसिंग असतं. 100 पॉईंट मिळायला खूप असतं निफ्टी बँकसारख्या आपण म्हणू शकतो इंडेक्समध्ये. सो आता त्याच्यानंतर जो हा बाउन्स बॅक झाला त्याच्यामध्ये तुमची एस एल हिट झाला, मग तिथे लॉस झालं, परत मार्केट खाली आलं, पण डेफिनेटली परत तुम्ही सेल करायचा विचार करणार नाही. सो प्रॉफिट बुक करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे कसं आहे, मेन म्हणजे आता करंटमध्ये जर तुम्ही बघितला तर तिथे तुम्ही ॲग्रेसिव्ह का करू शकत नाही, कारण लक्षात घ्या ऑलरेडी मार्केट हा ट्रेंड इथे कुठेतरी रिव्हर्स होते आणि ट्रेंड रिव्हर्स होण्याचे हे संकेत आहेत. सो इथे लगेच तुम्ही ॲग्रेसिव्हली थोडक्यात म्हणू शकतो एक म्हणू शकतो बिंदास सेल करू शकत नाही. बिंदास सेल कुठे करू शकता, 47,400 असो किंवा 47,200च्या खाली कुठेतरी बिंदास सुरू तुम्ही, कारण कसं तो ट्रेंड कंटिन्यू होतं हे आपल्याला बघायला मिळू शकतो. पण तसं आता घडताना दिसत नाही आहे. सिम्पल ॲनालिसिस समजलं आहे का सांगा, थोडाफार जास्त आपण सायकोलॉजीकडे एक जोर दिलेला आहे, जास्त आपण समजून सांगण्यावरती जोर दिलेला आहे. सो माझ्यासाठी एक काम करायचं आहे, तुम्ही लाईक करायचं आहे, जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त लाईक ठोका, कमेंटमध्ये प्रश्न विचारा, कमेंटमध्ये प्रश्न विचारलात तर त्याची उत्तरं डेफिनेटली दिली जाईल. आणि त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवतो, जॉईन करा सर्वांनी. मार्केट मराठीला आपले लाडकं मार्केट मराठी आहे, मराठी माणसाचं चॅनल आहे, सबस्क्राईब करा. ठीक आहे. शेअर करा सर्व मित्रमंडळीला, सर्व तुमच्या कॉन्टॅक्ट्सला. माझ्या मते इथे तुमची मी आता रजा घेतोय. ओके, धन्यवाद.